बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाने वाचन थांबवले व माणसात किंवा राहणे सोडले तर माणसाच्या हातून दुर्घटना घडल्याशिवाय राहत नाही. बांधवांनो, माणसाने वाचन सोडले व माणसात राहणे सोडले की माणसाच्या हातून दुर्घटना किंवा काही अपघात झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन तरुण हे अतिशय हुशार होते. शाळेतल्या अभ्यासक्रमात एक होता, शाळेमध्ये भरपूर असे हुशार होते. ते दोघंही हुशार होते शाळेच्या अभ्यासक्रमात. इंग्लिशमध्ये, गणितमध्ये त्याला टेस्ट असो किंवा आठवड्याची टेस्ट असो किंवा महिन्याचा पेपर असो किंवा 6 माही परीक्षा असो किंवा वार्षिक पेपर असो, असं हे 5वी पासून भरपूर असे मार्क घेत होते. चळवळी असे मार्क घेत होते. मग मार्क घेते, चळवळी मार्क घेत होते, सर्व काही घेत होते. त्यांना चांगलं वाटत होतं त्यांचं नाव झाल्यामुळं. शिक्षकही चांगलं म्हणायचे त्याला, असं सर्व काही म्हणायचे. शाळेत सुद्धा याचं नाव होतं, कारण त्या वर्गात मस्त चळवळी मार्क घ्यायचे. कधी याला तर कधी त्याला, असे भरपूर मार्क चळवळी मार्क पडायचे. असे मार्क पडत असतानाच असं झालं. मग याच्या घरच्या ठेवलं दोघांच्या बी, याला माणसात बसवणं आणि कमी करायचं आणि अवांतर वाचन सुद्धा कमी करायचं. फक्त याला पुस्तकाकडे लक्ष द्यायचं त्यांनी ठरवलं. मग याला मोबाईल देणं कमी केलं, पुन्हा वाचन देणं, दुसरे वाचवायचं वाचन पुस्तकं देणं कमी केलं आणि माणसात राहणे सुद्धा याचं कमी केलं. फक्त अभ्यासावर लक्ष द्या आणि अभ्यासावर लक्ष देऊन मोठे काहीतरी अधिकारी कर्मचारी बना, असं त्या घरच्यांनी सांगितलं. मग हे मस्त, ते सुद्धा मस्त अभ्यास करू लागले, सगळं काही करू लागले. मग असंच दिवसामागून दिवस गेले. त्याचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि दोघंही कॉलेजला गेले. आता कॉलेजला गेल्यानंतर काय झालं, या दोघांनाही माणसात राहण्याची सोय नव्हती, परत वाचन नव्हतं माणसात राहण्याची सवय नव्हती, वावंतर हे नव्हतं. याने काय केलं मग, हे कारण जवान ही दिवाणी असते आणि मग हे वाचन नसल्यामुळे याच्यामुळं काय करू लागले, ते जास्त जसं ते करत सिगरेट सारखं तसंच करू लागले. म्हणजे सिगरेट करत तसंच करू लागले. कॉलेजला गेल्यानंतर सिगरेट करू लागले, अभ्यास कमी आणि जास्त करू लागले. कारण यांचं वाचन कमी, अवांतर राहणं सगळं कमी. आणि यांना जे मित्र भेटले, ते मित्र सुद्धा तसं वागत बोलत हे राहत, म्हणून हे सुद्धा तसं राहू लागले. त्याचा परिणाम काय झाला, जे यांचं करिअर काय सुद्धा या घरच्यांचं ठरवलं होतं की बाबा हे पुढे चालून अधिकारी कर्मचारी होतील, काहीतरी बनतील आणि आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं नाव करतील, काहीतरी होतील, असे सुचलं होतं. ते सगळं यांचं त्याच्या उलट्या उलटी घागर पाणी घेतल्यासारखं झालं. कारण का, तर यांनी सुरुवातीला जे ठरवलं होतं किंवा माणसात बसणं, अवांतर वाचन कमी केलं, तर कोणासोबत हे बोलणं चालणं बंद केलं. कारण का, त्यांना अनुभव कमी होता, म्हणून त्या अनुभवामुळे हे तसेच वाईट वागले आणि वाईट वागल्यामुळे यांचं भविष्य खराब झालं आणि पुढं भविष्य खराब झाल्यामुळं आज हे रोजंदारीवर काम करतात. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढंच की माणसाच्या जीवनात जर माणसाला यशस्वी जायचे असेल तर चांगलं अवांतर सगळं काही वाचन ठेवावं आणि चांगल्या वाईट गोष्टी माणसात सुद्धा बसवावं. म्हणजे त्यांना चांगलं वाईट परिणाम काय आहेत हे समजतील आणि माणसाच्या हातून वाईट घटना हे काही घडणार नाही. तेव्हाच माणूस यशस्वी होऊ शकतो. जर अवांतर नाही राहिला, चांगल्या माणसात वाचन नाही राहिला आणि हे नाही राहिला आणि चांगल्या माणसात जर नाही राहिला, वाचन जर नाही केलं, तर मात्र अशा घटना घडू शकतात. मला सांगायचं फक्त एवढं की चांगलं वाचन करू द्या, माणसात राहू द्या, म्हणजे त्याला चांगल्या गोष्टीचा, वाईट गोष्टीचा सर्व काही
माहिती होतील आणि त्याच्या हातून अशा वाईट घटना व काही होणार नाही. एवढं ठीक आहे सांगितलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुझ्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सका. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगत म्हणून धन्यवाद पूर्ण भेटल्याबद्दल.